नमस्कार माझ्या सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विडोदे. भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. सेविका ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आपलं कुठलं पोषण ट्रॅकरच्या कामासंदर्भात किंवा कुठल्या कामासंदर्भात मी तुम्हाला सांगणार नाही, तर आज तुम्हाला अवेअरनेस करण्यासाठी किंवा तुम्हाला तुमच्यात जागृती करण्यासाठी म्हणून आजचा व्हिडिओ आहे. बघा, माझ्या मुलाचाच मित्राचं जे अकाउंट आहे ते हॅक पण झालेलं आहे आणि त्याचे पैसे देखील गेलेले आहेत. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवत आहे ते अगदी व्यवस्थित बघा. अगदी आपल्याला जे फ्रॉड होत आहेत तर ते अशा पद्धतीने होत आहेत. त्यांनी खूप वेगवेगळे फंडे वापरून ते फ्रॉड करत आहेत. आता नवीन आणि वेगळाच फंड आणलेला आहे, तो म्हणजे आपल्याला जर तुम्ही इथं स्क्रीनवर पाहिलं तर तुम्हाला दिसेल की तो फंडा नेमका कुठला आहे. तर बघा, जर तुम्ही इथं पाहिलं तर तुम्हाला अशा पद्धतीचं बँक ऑफ इंडिया, म्हणजे अगदी तुम्ही त्याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला असं वाटणार देखील नाही की हे बँकेचं नाही, अगदी बँकेच्या सारखी हुबेहूब त्या पद्धतीनं त्यांनी बघा, हा मेसेज पण आहे, लिंक पण आहे, ती ओपन केलेली नाही आहे. त्याच्यामुळे मी ते ओपन केलं नसल्यामुळे तुम्हाला स्क्रीनवर दिसत नाही क्लिअर. पण तुम्हाला जर असा कुठलाही मेसेज आला वैयक्तिक अकाउंटला येण्याची दाट शक्यता आहे, कारण की एक मागचा नंबर रॅन्डम दाबला तरी मेसेज हा जातो. त्याच्यामुळे आपला कोणाच्याही वैयक्तिक पर्सनल अकाउंटला आपल्याला अशा पद्धतीचे मेसेज येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे चुकून आपण बँकेचा समजून त्याला जर क्लिक केलं, सध्याच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला हे जे आहे APK हे आपल्यासाठी खूप घातक आहे. तर ते कुठल्याही स्वरूपाचं आलं तर त्याच्यावर दुर्लक्ष करा आणि त्याला प्लीज कृपा करून कोणीही टच करू नका. ज्याचा मोबाईल हॅक झालेला आहे तर दुसऱ्या नंबरने देखील ते आपल्याला पाठवू शकतात. तर अशा पद्धतीने पर्सनल अकाउंटला सध्या हे खूप सुरू आहे. बऱ्याच जणांचे पैसे पण गेलेले आहेत. आता माझ्या जवळच्या माझ्या मुलाचाच मित्राचे अनुभव त्याने स्टेटसला पण ठेवलेला आहे आणि त्याने आम्हाला सांगितलं देखील की अशा पद्धतीचा फ्रॉड होते, तर तुम्ही देखील सावध राहा. आणि मला असं वाटतं की माझ्या सगळ्याच ताईंनाच सांगावं म्हणून वेळच्या माध्यमातून सांगत होते. तर लगेच माझ्या मुलाने, त्याला देखील मेसेज आला, मला देखील आला, तर लगेच जे अकाउंट आहे ते ब्लॉक करायचं. म्हणजे तुम्हाला जो मेसेज आला ना त्या नंबरने, तर तो नंबर लगेच ब्लॉक करा. बघा, तुम्ही जर इथं पाहिलं तर यू ब्लॉक दिस बिझनेस, म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर याला लगेच ब्लॉक केलेला आहे. म्हणजे आपल्याला लगेच तुम्ही डिलीट चॅट लगेच ते डिलीट पण करून द्यायचं. म्हणजे आपल्या याच्यामध्ये असं कुठलंही असुरक्षित APK ठेवू नका, ॲप्लिकेशन ठेवू नका, लिंक ठेवू नका, जेणेकरून आपल्याला आपला मेहनतीचा पैसा असतो. आपण जर पाहिलं तर आज 2 मे म्हणजे एप्रिल महिना पूर्ण संपला, मे महिन्याची सुरुवात झाली, तरी देखील आपल्याला केंद्राचं मानधन भेटलेलं नाही. आपल्याला खूप कमी मानधनामध्ये आपण काम करतो, इतक्या कडक उन्हामध्ये पण आपल्याला फेस कॅप्चर करायचं आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत. आपल्याला पूर्ण सलग महिनाभर सुट्टी भेटलेलीच नाही, तर आपल्याला 15-15 दिवस अगदी नेहमीप्रमाणे जसं आहे त्याच पद्धतीने सुट्टी भेटलेली आहे. आणि अशा कालावधीमध्ये आपल्याला अंगणवाडी केंद्रात जायचं आहे. आमच्याकडे तर आयुक्तांचा दौरा आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या थोडक्या मानधनातलं जर आपलं कोण हिसकावून घेत असेल तर त्याच्यासारखी खेदाची किंवा दुर्दैवाची गोष्ट नसेल, म्हणून मी एवढं सांगितलं. म्हणून माझ्या ताईंनो, अशा अननोन नंबरने जर तुम्हाला कुठलंही आमिष देणारी ॲप्लिकेशन आली, आमिष देणारी लिंक आली, तर तिला मुळीच बळी पडू नका. तिथल्या तिथे तिला डिलीट करा, त्या अकाउंटला लगेच ब्लॉक करा आणि त्याच्या चॅटपासून सगळं डिलीट करून टाका. एवढंच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. आपला पैसा मेहनतीचा आहे, तो व्यवस्थित जपून ठेवा. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांनी उन्हाळ्याची काळजी घेऊन भरपूर पाणी प्यायचं आहे, थंड पदार्थ घ्यायचे आहे, दही ताक अशा पदार्थांचं सेवन जास्तीत जास्त आपल्या आहारात करा, जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं असेल तरच आपण आपल्या बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकतो. कारण ऊन खूप आहे, आपल्याला सरसकट सुट्टी भेटलेली नाही आहे, त्याच्यामुळे आपण आपली काळजी घ्यायची. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आजच्या व्हिडिओ एवढंच. धन्यवाद.